कारण आपणच हिरी येत ना, पण आपण काय साधे हिरी येत. हो, मंदिराच्या बांधकामाचे उरलेले गज त्याच्या वंगाऱ्या केल्या, असले हिरी येत आपण. देवाचे द्वारी उभा क्षण भरी, तेने मुक्तिचारी साधिल्या. हरिमुखे मना हरिमुखे मना, पुण्याची गणना कोण करी. प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी सेवेकरता घेतलेला अभंग. महान भगवत भक्त, भगवंताचे लाडके भक्त आणि वारकरी संप्रदायातील सर्व साधू संतांच्या हृदयाचा गाभा, साधकाचे मायबाप, योग्यांची माऊली, संत सम्राट विश्ववंद्य ज्ञानेश्वर महाराज, ज्यांना माऊली ही संज्ञा आहे, त्या माऊली महाराजांचा हरिपाठ ग्रंथातील पहिल्याच क्रमांकाचा अभंग सेवेकरता निवडलेला असून या अभंगावर काहीसं चिंतन करण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं गरजेचं आहे. गेल्या अनेक दिवसापासून चालत असलेला हा दिव्य भव्य स्वरूपाचा अखंड हरिनाम सप्ताह, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण आणि भावार्थ संगीत रामकथा, समस्त गावकरी मंडळीच्या सहकार्याने, तरुण मित्रमंडळीच्या अथक परिश्रमातून, भगवान परमात्म्याच्या कृपाशीर्वादाने आणि साधू संतांच्या पदस्पर्शाने कार्यक्रमाला लाभलेली ही भव्यता आणि दिव्यता. आणि या भव्य दिव्य मंडपामध्ये आजची ही दुसऱ्या दिवसाची कीर्तन सेवा गावकरी मंडळीच्या सहकार्यातून आणि आदरणीय परमस्नेही परममित्र, आपल्या गावचे भूमिपुत्र, तरुण युवा कीर्तनकार आमचे हरिभक्त परायण दिगंबर महाराज यांच्या माध्यमातून ही सेवा माझ्याकडे आलेली आहे. आणि टाळकऱ्यांमध्ये जे पाठीमागं माझी पाठराखण करणारे बाहुबलीसारखे बाहू, हो बंधू, बंधूला बाहुबली असा शब्द आहे. आणि भावाची परीक्षा ही भांडणामध्ये असते. परीक्षा प्रत्येकाच्या ठरलेल्या आहेत. बायकोची परीक्षा दारिद्र्यात असते, बंधूची परीक्षा भांडणात असते, म्हणजे भांडण खेळण्यात नाही. हो, संकटकाली पाठीमागं उभा जो राहतो त्याला भाऊ म्हणतात. आणि वक्त्याची परीक्षा सभेमध्ये असते. हो, आणि शूराची परीक्षा रणांगणामध्ये असते. तसं हे माझी पाठराखण करणारे माझे भाऊ बंधू, हे मोठमोठले माझ्यापेक्षा वयवृद्ध, तपवृद्ध, परमार्थातले ज्येष्ठ श्रेष्ठ, आपल्या गावचेच सर्वांची आदरणीय पूजनीय, ज्यांच्या मुखातून आपण श्रीराम कथा श्रवण करत आहात, असे आदरणीय अशोकजी महाराज पुरी, हे पण माझ्या कीर्तनाला टाळ घेऊन उपस्थित आहेत. हे जास्त विशेष आहे. कारण सध्या कसं आहे, कथा करणारा कीर्तनकार माणूस दुसऱ्याच्या कीर्तनाला उभा राहत नाही. कुठं जा तुम्ही, कथा करणारा माणूस शक्यतो कीर्तनालाच येत नाही. त्यांना आपण म्हटलं तुम्ही रात्र कीर्तनाला, बैठक खूप होते. म्हणजे ही भाव खाण्याची लक्षणं असतात. पण महाराजांचा स्वभाव फार मिळावू आहे, म्हणून त्यांनी फार लवकर लोकसंग्रह जास्त वाढवला. आणि खूप लोकांविषयी त्यांचं प्रेम आणि लोकांचंही त्यांच्यावर खूप प्रेम आहे, म्हणून त्यांना कोटी कोटी धन्यवाद. आणि तुम्हा सर्व भाविकांनाही कोटी कोटी धन्यवाद. आणि साऊंड सिस्टीम, मंडप डेकोरेशन, त्यांना पण कोटी कोटी धन्यवाद. आता थोडं अभंगाकडे या. अभंग ज्ञानोबा यांचा आहे. अभंग सर्वांच्या पाठ आहे. परमार्थ जे माणसं करतात त्यांना पाठ आहे, यात नवल नाही. पण ज्याला परमार्थाचा गंध नाही अशाही माणसाला हा अभंग पाठ आहे. टाळ
वारकरी मंडळीच्या तर हा अभंग पाठच आहे, पण जो चोपदार असतो त्यांना पण हा अभंग पाठच आहे. हो. आणि कलाकार मंडळीला सरासरी ह्याच्याकडे जास्ती लक्ष नसतं, अभंगाकडं चिंतनाकडं वाजविणारच, पण वाजविणाऱ्याला सुद्धा हा अभंग पाठच आहे. आणि तुमच्यासारख्याच्या भगवंताच्या कृपेनं माझ्या सुद्धा ते पाठ आहे. माझ्या पण तो अभंग पाठ आहे. आणि ज्याच्या हा अभंग पाठ नाही तो हिंदूचाच नाही. इतका सरळ सोपा. त्याचं वैशिष्ट्य सांगतो तुम्हाला. मी तो अभंग का निवडला, कारण तुम्ही मला अपरिचित आहात. मी तुम्हाला जास्ती ओळखत नाही, तुम्ही मला जास्ती ओळखत नाही, दोन्ही ओळखीचे आहोत आपण, म्हणून मी सगळ्यांच्या ओळखीचा अभंग घेतला. सगळ्यात सोपा अभंग फार छोटा आहे. अभंगाचे शब्द फार सोपे आहेत आणि बारीक आहेत, पण अर्थाच्या दृष्टीने जर पाहिलं तर तुमची आमची बुद्धी काम करणार नाही, एवढं त्यांचा सखोल अर्थ आहे. म्हणून ज्ञानोबरायांच्याच परिभाषेमध्ये सांगतो तुम्हाला, बिंब तरी बचकेची एवढी, बिंब तरी बचकेची एवढी. बिंब असतं ती बचकी एवढे. बचक कळती का? काही काही बचकण्याला नाही समजायची ती बचक. याला बचक म्हणतात. याला काय म्हणतात? बचक. आपल्या व्यवहारात एक वाक्प्रचार आहे बघा, दुसऱ्याच्या पुऱ्या आणि बचकानी वारी, असा वाक्प्रचार आहे. याला बचक म्हणतात. आणि इतक्यातच ज्याची मान बसती ना त्याला बचाकण्या म्हणायचं. हो. म्हणून महाराष्ट्रातल्या सर्वसाधारण माणसाला सुद्धा ज्ञानेश्वरी कळावी म्हणून ज्ञानेश्वरी लिहित असताना ज्ञानोबरायांनी एकदम ओरिजिनल मराठीतले शब्द वापरले, मायबोलीतले शब्द वापरले. बिंब तरी बचकीची एवढे. सूर्याचं बिंब हे आणि हे शब्द आहेत ना, हे खेड्यातल्याच माणसाला समजते. शहरमधल्या लोकांना असले शब्दच कळत नाहीत, कारण शहरमधली लोक जास्त शिकेलेली असतात. काय केलेली असतात? जास्त शिकेलेली. त्याच्यामुळे त्यांना हे असले शब्दाचा मिळत लागत नाही, कारण खेड्यातले माणसं हे भाषा प्रभू असतात. एका शब्दाला पर्यायवाचक शब्द असतात. शहर म्हणजे तुटपुंजी भाषा असते. तुटपुंजी एक नाही तर दोन शब्द पर्यायवाचक असतात, बाकी शब्दच नसतात. खेड्यातले माणसं भाषा प्रभू असतात. एका शब्दाला 10 शब्द पर्यायवाचक असतात. पण खेड्यातली मंडळी ही भाषा, मी एक उदाहरण सांगतो तुम्हाला. भजन करा विठ्ठला खेड्यामधले माणसं किती पर्यायवाचक शब्द वापरतात याच्यासाठी एक उदाहरण सांगतो तुम्हाला. एका खेड्यामध्ये एका माणसावर हल्ला झाला आणि झोपेतच हाणलं त्याला. झोपेतच हल्ला झाला त्याच्यावर आणि तो माणूस 15 दिवसानंतर शुद्धीवर आला. आणि 15 दिवसानंतर शुद्धीवर आल्याच्या नंतर फौजदार साहेब आले पंचनामा करण्याकरता. आणि फौजदार साहेब त्याच्याकडे गेले, सांगितलं, काका तू मला ज्या टाइमला मारलं त्या टाइमला वेळ कोणता होता, टाइम कोणता होता? त्यांनी हात जोडे आणि त्यांनी सांगितलं, साहेब मी झोपीत होतो म्हणले, मला काहीच कल्पना नाही. मला आज कळालंय की माझ्याच भावकीतल्या लोकांनी मला हाणलंय, मला काहीच मिळलं नव्हतं म्हणे. माझी आई त्या ठिकाणी होती म्हणले, तुम्ही माझ्या आईला विचारा. फौजदार साहेब आईकडे गेले, हात जोडी सांगितलं, आई साहेब तुमच्या मुलाला ज्या टाइमला मारलं त्या टाइमला टाइम कोणता होता? तर ती बाई काय म्हणली, ते टाइम काय चांगला होता का? ते टाइम काय चांगला नव्हता बाबा, माझं लेकरू वाचलं नाही तर मेलं असतं म्हणे. ते काय चांगला टाइम होता का म्हणे? आणि विचारून आलेला टाइम होता का म्हणे ते? आणि असा टाइम वैऱ्याव सुद्धा येऊ नये. हे साहेब तर खालीवरच बघत होता, कारण त्याला मिळत लागा ना.
ते साहेब म्हणले आई मी तसा टाइम नाही विचारित, वेळ विचारतो वेळ. हो ना म्हणली, ते काय विचारून आलेली वेळ होती का? टाइम म्हणला की ती म्हणायची टाइम चांगला नव्हता, आणि वेळ म्हणली की ती म्हणायची वेळ बरी नव्हती. आणि अशी वेळ काही चांगली नसती म्हणे, आणि चांगल्या चांगल्यावर अशी वेळ येऊ नये म्हणे. माझं लेकरू वाचलं बाबा, त्याच्या पाया पडले. आता हे त्या साहेबाला काहीच कळाना, आणि फौजदार झालेला, फुकट फौजदार. हो, आणि आताचे लोक आहे ना 9 पर्यंत आकडे काढता आले की अति सुशिक्षित माणूस, फक्त 9 पर्यंत. म्हणून असे नंबर सांगायचे झाले ना 99, 22, 94, 22 असं नाही सांगायचं. वजनात 94. हो, 4 नाही म्हणायचं. 4 म्हणल्यावर तर महाराष्ट्रातली इंग्रजी झाली. मग 94 रचा उच्चारच करायचा नाही. 44 इकडून आवाज लिकीच झाली पाहिजे. 5 नाही म्हणायचं, मग 5 असं. 22 नाही, 22 असं. म्हणजे ट्युनिंग असतात, ते कडावं लागतं, कपड्याचा रंग बदलूच तर असे त्याच्यात ट्युनिंग असतात. तसं ते साहेब म्हणजे जास्त काही शिकलेले नव्हती, पण साहेब झालेले, त्याला ते शब्द काही कळना. मग ते साहेब म्हणले आई मी वेळ विचारतो, तुम्ही म्हणतात वेळ बरी नव्हती. टाइम विचारलं की तुम्ही म्हणतात ते तसा टाइम चांगला नसतो. मग त्यांनी काय केलं, त्या मुलाकडे गेले, सांगितलं तुमच्या आईला जरा समजून सांगा. मग ते मुलगा आईकडे गेला आणि म्हणला आई साहेब तशी वेळ तसा टाइम नाही ती विचारित, मग वखूत विचारतेत, वखूत. आता हे वखूत कुठं साहेबाला माहिती का? मग ती बाई म्हणली हा असं म्हण ना, तू तुला वखूत पाहिजे म्हणून. माझ्या लेकरला ज्या टाइमला मारलं ना त्या टाइमला डोक्यावर तिकट न आलं होतं. विठाला विठाला. म्हणजे खेड्यातल्या माणसाजवळ अनेक शब्द असतात पर्यायवाचक. शहरमधल्या लोकांकडे तुटपुंजी भाषा असते, एक नाही 2 शब्द. परवाच एक माणूस मला भेटला, म्हणे महाराज तुमची मी वाडूळ झालं वाट पाहत होतो. दुसरा एक माझ्यासमोर शिंकलेला माणूस होता, ते म्हणलं महाराज हे वाडूळ काय? म्हणलं तू गपची बस, तुला ते वाडूळ समजण्यासाठी खेड्यात जन्म घ्यावा लागेल. हो, वाडूळ, वाडूळ शब्दाचा अर्थ वाडवेळ झाला उभा पांडुरंग. त्या वाडवेळ शब्दाचं अपभ्रंश रूप आहे वाडूळ. किती वाडूळ हे शब्द आहेत ना, खेड्यातल्या लोकांना जास्त येतात. खेड्यामध्ये बघा तुम्ही महव, मपलं. शहरामध्ये महव नाही, तिथं फक्त माझं, दुसरा शब्दच नाही. खेड्यामध्ये महव, मपलं, येरी, सहज हे असले शब्द शहरमध्ये नाहीत, हे खेड्यामध्ये. म्हणजे खेड्यातल्या माणसाला समजावा ज्ञानेश्वरी म्हणून ज्ञानोबारायने शब्द वापरले. बिंब तरी बचकेची एवढे, बचक. सूर्याचं बिंब हे बचके एवढे, पण त्याच्या प्रकाशापुढे त्रिभुवन ठोकळे, त्रिभुवन कमी पडतं महाराज. हो, तसे हे माऊलीचे शब्द आहेत, त्या सूर्याच्या बिंबासारखे. दिसायला लहान आहेत, पण अर्थाच्या दृष्टीने जर पाहिलं तर समुद्रापेक्षा ही खोली जास्ती त्याची. विठाला विठाला म्हणून ज्ञानोबरायच्या दृष्टीनं, ज्ञानोबरायच्या बुद्धीनं जर त्याचा विचार करायचा ठरला तर आपल्यासारखे माणसं त्या अभंगाला स्पर्श सुद्धा करू शकत, एवढे त्यांचे शब्द आहेत. आत्मा अवतरविते मंत्र अक्षरे ये, आत्म्याचा अवतार धारण करणारे शब्द आहेत ज्ञानोबरायांचे. हो, म्हणून हे शब्द सामान्य नाहीत, फार मोठ्या माणसाचे शब्द आहेत. म्हणून जसे शब्द आहेत तसा अर्थ घेऊ नका, फार व्यापक अर्थ आहेत. आणि संतांचं जीवन आहे ना, हे तुमच्या आमच्यासाठी असतं. त्यांना काही कर्तव्य राहिलेलं नसतं. काम नाही, काम नाही, झालो पायी रिकामा. संतांचं अवतार कार्य हे तुमच्या आमच्यासाठीच असतं. त्यांना इथं येण्याची काही उतरया जन जड जीवा.
जड जीवांचा उद्धार कशा पद्धतीने होईल याचा विचार जो करतो त्याला संत म्हणतात. हो, आणि हे संत ज्ञानोबारायांचा अवतार म्हणजे हे तुमच्या आमच्यासाठी. त्यांना इथे येण्याची काही गरज नव्हती. तुमचं आमचं सुख, तुमचा आमचा आनंद दाखवण्यासाठी संत असतात. तुम्हाला आम्हाला सुखच माहीत नाही कुठं येतं, म्हणून रात्रंदिवस आपण झोपेतून उठल्याबरोबर परत पुन्हा रात्री झोपी जाईपर्यंत दम नाही, निस्ते पळण्यावर. हो, रात्रंदिवस जी कष्ट करतात माणसं कशासाठी? हा, कशासाठी? तुम्ही काय साधू आहेत का काय हिमालयातले? काहीच वेळ लागा ना. आणि हे कीर्तनात बोलत नाहीत महाराज, त्याचं एक कारण सांगतो तुम्हाला. ह्यांच्या घरवाले आलेले असतात म्हणून ह्यांची त्यांच्या देखता ताकद होत नाही बोलायची. घरी गेल्यावर चांगलं झापलं तर कीर्तनात लय टळा बोलत होतात. त्याच्यामुळे हे जरा घाबरते, दबते जरा त्यांना. पण तसं काही घाबरू नका. आजच्या दिवसाचं त्यांच्याकडून मी तुम्हाला स्वातंत्र्य मागून घेतो बोलण्यासाठी. तसं काय भिवू नको, मी तुझ्या पाठीशी. त्याला काय भ्यायचंय? उद्या जर तुमच्या घरी हाणमार सुरू झालीच तर मी पळून जाऊ शकतो. विठ्ठला 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 विठ्ठला. मोकळ्या मनाने बोला, घाबरू नका, तसं दबू नका. कशासाठी पळापळ चालू? सुखासाठी. असं असं माणूस पाहिजे. मोकळ्या मनाने बोलायचं. कारण कीर्तन मी एकट्याने नाही करायचं, तुम्ही आम्ही मिळून कीर्तन करायचं. म्हणजे सगळ्याला कीर्तन कळालं पाहिजे. कळण्यासाठी कीर्तन आहे, सुखासाठी. पण एक आश्चर्य सांगतो मंडळी तुम्हाला, ज्याच्यामध्ये तुम्ही पळापळ करताना त्याच्यात सुख नाहीच, अत्यंत अभाव. हो, म्हणून मी ज्ञानोबारायांच्याच शब्दाने, मी ज्ञानोबारायांचा अभंग घेतला की ज्ञानोबारायांच्याच प्रमाणाने सिद्ध करून दाखविणार. कारण लोखंड कापायचं असलं तर त्याला लोखंडाचीच करवत लागतो. देहाचा निराश करायचा आहे ना तर त्याला देहच लागतो. देहाच्या निराशी पावे जया आणि माझी आईशी काया जवळ होय. म्हणून ज्ञानोबारायांचा अभंग निवडला. चिंतना करताना ज्ञानोबारायांचा अभंग सोडवित असताना ज्ञानोबारायांचेच प्रमाण सांगतो तुम्हाला. ह्या मृत्यू लोकामध्ये सुख नावाची गोष्टच नाही. मृत्यू लोकी सुखाची कहाणी. कहाणी म्हणजे गोष्ट. गोष्ट सुद्धा नाही, सुख तर नाहीच, विषय सोडून द्या, पण सुखाची गोष्ट सुद्धा नाही ज्ञानोबाराय म्हणतात. आणि त्याच्यामुळे तुम्ही सुख सापडायला बघायला लागले. मिळेल का? त्याच्यात नाहीच तर मिळेल कुठून? सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही. दुःख बांधवडी आहे हा संसार, दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे, दुःख बांधवडी आहे हा संसार, दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार दुःख बांधवडी आहे हा संसार आणि सुखाचा विचार नाही. सुखाचा विचार सुद्धा नाही, सुख तर नाहीच. हो, आणि माणसं सुखासाठी किती पळापळी करायला लागले. झोपेतून उठले की तोंड सुद्धा धुत नाहीत, एका पायात बूट एका पायात चप्पल, लागला पळायला. इतकी निस्ती पळापळी. आणि किती मोठा संसार केला ना महाराज, तर संग काय येतं? हात झाडून या जाती पात्र होती दंडासी. किती मोठा संसार करा, शेवटी रिकाम्या हाताने जावं लागतं महाराज. आणि तुमचा आमचा संसार आहेच काय? अहो, भल्या भल्याची अवस्था आहेत महाराज. तुम्ही किती मोठा संसार केला तरी रावणासारखा संसार कधीच होणार नाही तुमच्याच्या. पण त्या रावणाचं काय झालं? सांगते कबड्डी नेली नाही, सांगते
मायेवरी सांगत कवळी वा सांगत कवळी गेली सांगती कवळी गेली नाही सांगती तुका म्हणे ज्याची संपदा एवढी सांगा ते कवडी किती संपदा. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी कोणाच्या श्रीमंतीचं वर्णन केलं नाही, पण रावणाच्या श्रीमंतीचं वर्णन. कोटी घरे जेते काशानी तांब्याची हे कोटी घरे जेते काशानी तांब्याची शुद्ध कांचनाची सप्तकोटी हो, शुद्ध कांचनाची सप्तकोटी. आणि याच्या पुढचं गणित सांगतो मंडळी तुम्हाला. मूळ रामायण ग्रंथ उघडा, त्या मूळ रामायणाच्या ग्रंथामध्ये रावणाची श्रीमंती कशी होती ते तुम्हाला सांगतो. पूर्ण भारताची इस्टेट एका पारड्यात टाकायची आणि रावणाची नुसती बेडरूम एका पारड्यात टाकायची. बेडरूम तरी भारताची इस्टेट त्याची बरोबर करू शकणार नाही. ती बेडरूम कशी होती 2 मिनिटात सांगतो तुम्हाला. रावणाची जी बेडरूम होती ना ती अशी वरी नव्हती, तळघरात होती. आणि तळघरात उतरण्यासाठी स्फटिकाच्या पायऱ्या होत्या. कशाच्या? स्फटिक कळतो का? कसलं स्फटिक? गारगुटा. आपल्याला स्फटिक नाही माहिती, गारगुटा बघितल्या. स्फटिकाची शक्ती सांगतो तुम्हाला मी अगोदर. पूर्वी ऋषी मुनीच्या गळ्यामध्ये स्फटिकाच्या माळी असायच्या. तर ती स्फटिकाची शक्ती अशी आहे, तो स्फटिक जर अंगावर धारण केला तर हजार वर्ष माणसाला मृत्यू येत नाही. ही त्या स्फटिकाची ताकद असते. आणि तशा स्फटिकाच्या पायऱ्या रावणाच्या बेडरूमला उतरायला होत्या खाली. आणि त्या बेडरूमला 60 खांब होते. खांब ती ओरिजिनल हिऱ्याची होती. कशाची? हिरा पाहिला तुम्ही? कारण आपणच हिरी येत ना, आणि आपण काय साधे हिरी येत. हो, मंदिराच्या बांधकामाचे उरलेले गज त्याच्या वांगाऱ्या केल्या, असले हिरी येत आपण हिरा नाही बघितला. पण ओरिजिनल हिरा सांगतो तुम्हाला, एवढोसा जरी मनी असला ना हिऱ्याचा ओरिजिनल, तर कोटी रुपये किंमत असते त्याची, कोटी. अशा ओरिजिनल हिऱ्याचे 60 खांब रावणाच्या बेडरूमला होते. आणि रावणाची झोपायची जी क्वाट होती, पूर्वी लाल नावाचा एक धातू होऊन गेला. एक लाल एक या पृथ्वीचं मोल. त्या लाल नावाच्या धातूची क्वाट रावणाला झोपायला होती. हो, एवढी संपत्ती आणि इतकी सत्ता होती त्याची. एकच सत्ता सांगतो, जास्ती सांगायला माझ्याकडे टाइम नाही. एकच सत्ता सांगतो. रावण जर सकाळी झोपेतून उठला आणि राजवाड्याच्या बाहेर जर आला तर सूर्याची सुद्धा ताप नव्हती त्याच्यावर गरम किरण टाकण्याची. एवढी सत्ता, एवढी संपत्ती. पण गिधाडाने डोळे फोडले त्याचे, गिधाडाने. एवढा मोठा संसार केला, काय राहील ते शेवटी? हा, आणि तुमच्याकडे काय? 1.5 पोत हाबरेट नसतं घरात, पण भलताच ताठ माणूस. हा, उंटाच्या मदारीहून पाणी चाललंय, शिळी म्हणती माझ्या आळपाड्या भिजतील का? केवढा संसार करा, किती संसार करा, तर शेवटी काय करदुडा सुद्धा ठेवत नाही. सगळ्या रिकाम्या हाताने जावा लागतो. आणि किती हलकटपणाने संसार करतात महाराज. एक तर मी माळकरी बघितला महाराज, टप्पू माळकरी, इतका हलकट. सगळ्या तिजोरीच्या चाव्या ह्याच्या कमराला, पैशाच्या ह्याच्या असू द्या चाव्या, काही हरकत नाही. पण जनावराच्या फाकटाची किल्ली बी ह्याच्या कमराला. इतकं हलकट. अरे बापरे.
हो, घरात जर 2-3 पाहुणे आले तर त्या सुनबाईला अशी प्रार्थना करावी लागते, मामाजी पाहुणे आले, चहा करायचा आहे. हे तितके सुद्धा चावी सुनाकडे देत नाही. ते तिथूनच म्हणतं किती पाहुणे आहेत. हो, आणि ती पाहुणे म्हणायची मग 2-3 असे सांगितले की मग तितकी साखर काढून द्यायची. आणि ती काढून देत असताना चावी नाही काढायची, ते तसंच कंबर घेऊन सारखायचं पुढे, घळाळांग गळून गेलं ते. इतके हलकट संसार. असं इतका बारकाईने संसार केल्यावर काय संगण येणार आहे. पण किती तुम्हाला संसार कसा आहे तुम्हाला एक दृष्टांत सांगतो. भजन करा विठ्ठला विठाला विठाला संसरती इति संसारा. संस्कृत मध्ये संसरती हा धातू आहे. नेहमी सतत पुढं सरकतो पण हातात काहीच येत नाही, त्याला संसार म्हणतात. म्हणून मी तुम्हाला एक दृष्टांत सांगतो, फक्त लक्षपूर्वक ऐका. संसार कशा पद्धतीचा आहे. तुम्ही खो खोचा खेळ बघितला का? होत हा असं लोक बावळ्यावणी झालीत. खो खोचा खेळ 2 टीम मधला खेळ, ही एक टीम आणि ती एक टीम. तर त्या खेळातलं वैशिष्ट्य सांगतो तुम्हाला मी. त्या खेळामध्ये जो शिवून घेणारा मुलगा असतो त्याला कोणत्या बी गड्याच्या मधून पळता येत. पोरगा शिवायला आला की पटकन मधात घुसायचं. आणि जो शिवणारा असतो ना त्याला मधात पळता येत नाही. मधात पळाला की आऊट. त्याला असं नीटच पळावं लागतं. हो, आणि ते नीट पळत असल्यामुळं त्याला ते गडी गवसत नाही, कारण त्याला शिवायला लागला की ते लगेच मधात घुसतो, म्हणून ते गवसत नाही. पण त्या पळणाराला शिवणाराला एक फंक्शन असतं, योजना. समजा ते पळून पळून थकला, गडी गवसाच ना, मग त्याला एक योजना असते. कोणता? खो. पुढून नाही, मागून. मागून खो द्यायचा, खो. आणि त्याने खो दिला की त्याने नव्या दमाने उठायचं आणि त्याच्या पाठीमागं लागायचं. हा जसा खेळ आहे ना तसाच आहे बघा हा संसार. ही एक टीम आणि ती एक टीम, ह्या 2 टीम मधला खेळ आहे. आपला पंजोबा पळून 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 थकला, त्याच्या बापाला मेळ लागला नाही, म्हणून आपल्या पंजोबानी आपल्या आजोबाला खो दिला, खो. आणि आपला आजा नव्या दमाने उठला, वयाच्या 16व्या वर्षीच पेटला. इतका पेटला महाराज, कधी पंढरपूर नाही, कधी आळंदी नाही, कधी पैठण नाही, कीर्तनाला सुद्धा नाही. उलट घरच्या लोकांना सांगायचा माणसाला कोणता बी नाद असावा पण कीर्तनाचा मोकार नाद नसावा. म्हणजे हे असले शिक्षण द्यायचा घरी. हो, नुसता संसार, नुसता संसार. गलीत गात्र अवस्था झाली महाराज. हो, 80 वर्ष वय होऊस्त त्यांनी संसार केला. आणि शेवटी महाराज थकलं, इतकं थकलं की खोबऱ्याच्या वाटीसारखं तोंड झालं त्याचं. हो, आणि डोळेगावची कवडा लागली, डोळ्याने दिसाना, डिग यायला लागला डोळ्यातून. कानपूर लाईन गेली, कानाने ऐकू येईना, आणि तोंडातले सगळे दात निघून गेले, दिवी लागण सुद्धा राहिली नाही. आणि जोपर्यंत माणसाच्या तोंडात दात असतात ना तोपर्यंत माणसं जास्ती खल्लबत करीत नाही. पण तोंडातले दात एकदा निघून गेले की ते महाराज थोबाड गपचीपच बसत नाही, सारखं चालूच असतो. त्याला किती सांगा ही मळणी यंत्राची चाळणी फिरू नका, दमच निघत नाही त्याला. आणि ती जीभ बी बिचारी इज्जतवान आब्रुवान बिचारी कधी डोकावून बघत नव्हती. हो, पण दात गेल्यावर तिचा बी विश्वास बसत नाही. तिला वाटतं पुन्हा येतात का काय, म्हणून ती 5-5 मिनिटं चालूच असतं त्याचं ते. आणि असली अवस्था झाल्यावर महाराज मग काय त्याला काय ते चावत का काय. हो, आणि त्याला गरम मिळत नाही आणि शिळ चावत नाही. आणि अशा माणसाला एकादशीच्या दिवशी शेंगदाणे खायला द्यावा. खडी मशीन मध्ये खडी टाकल्यावानी खडाल 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 असलं वातावरण. आणि मग असली अवस्था होस तर त्यांनी संसार केला. आणि इतकं वय झाल्यानंतर मग कोण सुना लक्ष देतात,
का पोरं लक्ष देतात आणि बायको बी मग काय लई लई जास्त लक्ष देत नाही. बळच आपलं जेवढी धकली तेवढी चपाती आपली मुरगळायची आणि टाकायची मधात नुसती टाकायची, चावता येत नाही, नुसतं करायचं आणि ढाकलायची मधात. मुक्काम पोस्ट देहपूरनगर. आणि नाशिकमधून 2 कालवे वाहतात, जायकवाडीचा उजवा प्रकल्प आणि डावा प्रकल्प. असली अवस्था झालेली त्याची. हो, आणि ते मधात ढकलल्यावर तुमच्या म्हणे ते काय पचत का काय. अवकाळी पावसाला सुरुवात. रातच्या 2 वाजताच विजासह कडकडाट आणि ताशी 80 किलोमीटरच्या वेगाने वादळ. नुसत्या समेवर तर मोकळाच होतो माणूस. विठाला 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 विठाला. एवढी अवस्था होस तर त्याने संसार केला, त्याच्या बापाला मेळ लागला नाही म्हणून आपल्या आजोबानी आपल्या बापाला खो दिला. आपला बाप बी पळाला, काही मेळ लागला नाही. आता आपल्या बापाने आपल्याला खो दिलाय. पळत येत लोक बेजार. एक तर सायकल घेऊन पळत होतो. मी म्हणलं जे हरी टाईमच नाही महाराज. म्हणलं मग बसून जाय, बसायला बी टाइम नाही. आता म्हणलं हे पळतच कुठं, निस्त्या पळण्यावर येते. ज्ञानोबाराय म्हणले तुम्ही पळू नका, तुम्हाला सुख पाहिजे ना, उभा राहा. आणि उभा कुठा राहा, अभंगाच्या देवाची हे द्वारी उपाचन भरी. देवाची हे द्वारी उपाचन भरी. देवाची हे द्वारी उपाचन एकदा महाराजाच्या नावाने टाळ्या वाजा एकदा. असं माहिती महाराज म्हणणारा माणूस आहे, दमत निघत नाही. ओरिजिनल म्हणणारा असला नाही, दम निघत नाही. आणि असे तयार होणं गरजेचं आहे. आणि हे जुन्या माणसाचं काम आहे बरं का, ह्याला प्रोत्साहन देणं. पण जुने लय खतरा. अगा माय 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 महाराज, मी तुम्हाला माझा अनुभव सांगतो. मी कुठे कीर्तनाला गेलो का नाही, मी काय महाराजासारखा दिसतच नाही. कारण महाराज म्हणजे गबूची गबू, ढेरी टबूची टबू. असं काही असलं की मग लय मोठे महाराज आहेत, 4-5 लोक त्यांच्या सोबत, मग लय मोठे महाराज, असं लोकांची समज आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, महाराजाचा महाराजपणा जो असतो ना, त्याच्या राहणीमानावर, त्याच्या परिस्थितीवर, त्याच्या देखणीपणावर, त्याच्या चांगुलपणावर, त्याच्या विद्वत्तेवर नसतो. त्याच्या आत काय
याची दृष्टी पाहिजे पाहण्याची. कारण देव बाहेरचं बघतच नाही, आतमधलं बघतो. अंतरीची घेतो आणि पाहे जोडी भावाची. ते भावाची जोडी पाहतो, त्याचं वरलं वैभव पाहत नाही. तो काळा आहे का, गोरा आहे का, त्याची कपडे कोणते घातले हे नाही बघत, आतमधलं पाहतो. म्हणून महाराजाकडे बघत असताना त्याचं वरलं लेबल कधीच बघितलं नाही पाहिजे. आतमध्ये काय त्याच्या हे पाहणं गरजेचं आहे.